बातमी आहे पुण्यामधली. पुण्याच्या खडकवासला धरणाच्या सर्व 11 दरवाजांमधून सध्या विसर्ग सुरू झालाय. पुण्याच्या एकता नगर परिसरामध्ये सध्या पाणीच पाणी झालंय. एकता नगर आणि निंबज नगर इथे परिसरामध्ये फ्लड बॅरिगेट लावण्याचं काम सुरू आहे. आमचे प्रतिनिधी शिवानी पांढरे या परिसरामध्ये उपस्थित आहेत आणि आपल्याला अपडेट्स देत आहेत. शिवानी, खरं तर सतर्कतेचा इशारा अगदी सकाळपासूनच देण्यात आलेला होता. नागरिक देखील आता सामान घेऊन बाहेर पडताना दिसतायत. काय म्हणणं आहे नागरिकांचं? आपण जर बघितलं तर 1 वाजेपासून या सगळ्या सोसायटीतल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. महापालिकेचं प्रशासन या ठिकाणी तैनात झालं होतं. अग्निशमन दलाचं देखील प्रशासन इथे होतं आणि प्रत्येक नागरिकाला इथे 4 नंतर पाणी शिरू शकतं, तुम्ही घराच्या बाहेर पडा किंवा पर्यायी सोय निवडा असं सांगण्यात आलं होतं. मात्र काही नागरिक ते अजूनही बाहेर निघालेले नाही आणि त्यामुळे आता ते पूर परिस्थितीत आहे ते अडकल्याचं बघायला मिळतंय. अनेक या मी जे सोसायटीज दाखवते त्या दोन्ही सोसायटीमध्ये काही प्रमाणात नागरिक आहेत जे काही वेळापूर्वी गच्चीवर होते तेव्हा खालची परिस्थिती बघत होते आणि ते अजूनही त्यांना आणायला आता साधारण अग्निशमन दलाला फार बोटी पाठवाव्या लागल्यात आणि बोटीच्या सहाय्यानं त्या सगळ्या नागरिकांना आहे ते बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहेत. अनेक वर्षांपासून इथे हे नागरिक राहतात. या नागरिकांना नेमकं काय म्हणणं आहे ते आपण त्यांच्याचकडनं जाणून घेतोय. तुम्ही किती वर्ष झाले इथे राहतायत? दरवर्षी हीच परिस्थिती या ठिकाणी असते? नक्कीच, आम्ही गेले 25-26 वर्ष झाले इथं राहतोय आणि दरवेळेस हाच प्रॉब्लेम आहे. आणि पाणी वगैरे आता तर कमी आहे, पण अजून वाढलं तर भरपूर मग स्थलांतर लोकांचं करावं. तुमचं घर कुठे? आमचं घर मागेच आहे ह्याच्या, पण आम्ही सामाजिक कार्यकर्ते लोकांच्या सेवेसाठी इथं. दरवर्षी या ठिकाणी नेते मंडळी येतात, महापालिकेचं प्रशासन येतात, अधिकारी येतात, मात्र परिस्थिती तशीच दिसते. आश्वासनांवर आश्वासनं दिली जातात. नक्कीच हे शासन जे आहे, म्हणजे हे जे सरकार आहे फक्त हे आश्वासन देण्यातच माहीर आहे, बाकी काही नाही. हे फक्त लोकांना आश्वासन द्यायचं आणि 5-1 हजार रुपये द्यायचे, पूर्ण पंचनामे पण होत नाही. आणि त्यातनं काय नागरिकांचं एवढे हाल होतात, नुकसान तर एवढं होतं की सांगताच येत नाही. आपण जर बघितलं तर या सगळ्या ज्या सोसायटीज आहेत तिथल्या ग्राउंड फ्लोअरच्या सगळ्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे आणि हे सगळे नागरिक आहेत ते बाहेर येऊन आपापला संसार सावरताना दिसत आहेत. एवढंच नाही तर मी दूरपर्यंत दाखवायला माझ्या कॅमेरामॅनला सांगते, शेवटपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे. या सगळ्या परिसरात कोणालाही शॉक लागू नये, विजेचा धक्का लागू नये, त्यामुळे लाईट देखील बंद करण्यात आलेली आहे. समोरच्या सोसायटीमध्ये बघितलं तर संपूर्ण पार्किंग जे आहे ते पाण्याखाली गेल्याचं बघायला मिळतंय. ही सगळी परिस्थिती दरवर्षी होते. या सगळ्या परिस्थितीला दरवर्षी हे सगळे तोंड देतात. दरवर्षी महापालिका इथे येऊन सतर्कतेचा इशारा देते, मात्र इथे पुढे काहीच दिसत नाही आणि आश्वासनांवर आश्वासन आम्हाला दिली जाते. पुनर्वसनाचा प्रश्न आम्हाला सांगितला जातो, पुनर्वसन करतो असं आश्वासन सांगितलं जातं, तरीही इथे काही होताना दिसत नाही. माझ्यासोबत महापालिकेच्या अधिकारी आहे. मॅडम, किती वाजेपासून यांना सतर्कतेचा इशारा दिला होता आणि काय परिस्थिती आहे आत्ताची? नमस्कार मॅडम, आपण यांना सकाळी 9:30 वाजल्यापासून कंटिन्यू सतर्कतेचा इशारा आपण देतो. जसजसे आपल्याला मेसेज येत आहे पब्लिक ॲड्रेसिंग सिस्टमद्वारे असेल किंवा व्हॉट्सअपद्वारे कंटिन्यू आपण यांना अलर्ट करणे, रेड अलर्ट देणं सुरू आहे की बाबा सुरक्षित ठिकाणी आपले वाहनं आपल्या मौल्यवान स्वतःला स्थलांतरित करून घ्या. आणि ज्यांची स्थलांतरित व्हायची काही व्यवस्था नसेल तर त्यांच्यासाठी आपण तात्पुरती निवाराची व्यवस्थांचा प्रतिसाद मिळतोय का? मॅडम, आता नागरिकांचं कसं होतं की आम्हाला ह्या पुराची सवय आहे, आम्हाला काही फरक पडत नाही, परंतु तरीसुद्धा त्यांना आम्ही गांभीर्य समजून सांगतोय की 50,000 45,000 क्युसेक म्हणजे प्रचंड पाणी होतंय. त्यामुळे ज्यावेळी पाणी शिरलं तिथून पुढे नागरिकांची धावपळ सुरू झाली आहे. तर बहुतांश नागरिकांनी वरच्या मजल्यावर नागरिकांनी आधी त्यांचं उपाययोजना सांगितलं तेव्हा करायला पाहिजे होतं, ते केलं नाही, त्यामुळे ही सगळी परिस्थिती. नाही, छोटी पाणी आहे, पुराचं पाणी शिरणार आहे भागामध्ये, परंतु आता लोकांनी वरच्या मजल्यावर किंवा 4थ्या मजल्यावर किंवा नागरिकांकडे शिफ्टिंग करून घेतलेलं आहे. आपली फायरची यंत्रणा असेल, आपले कर्मचारी लोकांना बाहेर काढण्यास मदतही करत आहे. अजूनही आम्ही आवाहन करतो, पण नागरिक म्हणतात की आम्ही वरच्या मजल्यावर आम्ही सुरक्षित आहोत. आपण जर बघितलं तर इथल्या 3ऱ्या-4थ्या मजल्यावरचे जे नागरिक आहेत ते अजूनही घरात दिसत आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे विनवणे आहेत ते सगळे महापालिका करताना दिसत आहेत. सकाळी 1 वाजेपासून नाही तर सकाळी 9 वाजेपासून या ठिकाणी महापालिका ओरडून सांगते की इथे 4 वाजेनंतर अशी होऊ शकते, तुम्ही पर्यायी मार्ग शोधा किंवा पर्यायी सोय शोधा. मात्र इथले नागरिक अजूनही या ठिकाणी अडकल्याचं बघायला मिळते आणि अर्थातच याचा सगळा ताण महापालिका प्रशासन असू देत किंवा अग्निशमन दल आहे त्यांच्यावर येताना दिसतोय. यामिनी, अगदी शिवानी, जसं तू म्हणतेस की अगदी सकाळपासूनच सगळ्यांना स्थलांतरित व्हायला सांगितलंय किंवा त्यांना इशारे देण्यात आलेत, मात्र ज्या कुटुंबियांची काही दुसरीकडे सोय नसेल त्यांच्यासाठी महापालिकेतर्फे प्रशासनातर्फे काही सोय करण्यात आली आहे तात्पुरत्या निवाऱ्याची?
हो, तात्पुरत्या निवाऱ्याची इथे जवळच बॅडमिंटन कोर्ट आहे. तिथे या सगळ्या नागरिकांना हलवण्याची सोय दुपारपासूनच करण्यात आली होती आणि इथल्या नागरिकांना बरं. सांगितलं होतं तुमचं गरजेपुरते जे काही वस्तू आहेत, गरजेपुरते जे काही कपडे आहेत ते घेऊन जा आणि त्या मध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र नेहमीप्रमाणे नागरिक इथेच थांबले, ही परिस्थितीला तोंड देत आहेत. त्यांच्यासाठी हा पूर रोजचाच झालाय, पण याचा सगळा ताण आहे तो महापालिकेवर आणि अग्निशमन दलावर येताना दिसतोय. अर्थातच महापालिका आणि अग्निशमन दल या ठिकाणी उत्तम कामगिरी करताना दिसत आहेत. यामिनी. बरं शिवानी, मात्र दरवर्षीचीच ही परिस्थिती इथल्या नागरिकांना सोसावी लागते, भोगावी लागते. कारण दरवर्षीचा हा पूर आणि पुराचं पाणी खडकवासल्याच्या धरण साखळीमधून जेव्हा जेव्हा विसर्ग सुरू होतो, गेल्या वर्षी देखील इथे याच्यापेक्षा भयावह अशी परिस्थिती निर्माण झाली होती. नागरिकांचं काय म्हणणं आहे इथल्या प्रशासनाच्या विरोधात, महानगरपालिकेने केलेल्या या सगळ्या कामांच्या विरोधात काय म्हणणं आहे, त्यांचं काय रोष आहे? नागरिकांसोबत आपण काही वेळापूर्वी चर्चा करण्याची जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की दरवेळी अशी परिस्थिती निर्माण होते, पुढारी येतात, नेते मंडळी येतात, त्यासोबतच महापालिकेचे अधिकारी येतात, सगळे येतात, आम्हाला भेट देतात, पुनर्वसनाची आश्वासनं देतात, आम्ही काहीतरी करू असं सांगतात. मात्र दरवर्षी हीच परिस्थिती का निर्माण होते असं सगळं मत आहे ते सगळे नागरिक या ठिकाणी म्हणतात. माझ्यासोबत काही याच परिसरात राहणारे तरुण मंडळी आहेत. दादा, दरवर्षी आश्वासनं दिली जातात, पण नेमकं काय सांगितलं जातं तुम्हाला? अनेक नागरिक आहेत ते या ठिकाणी बोलतायत, अनेक बोलायला नकार देत आहेत. माझ्यासोबत काही महिला देखील आहेत जे या परिसरात राहतात. काय कुठलं घर आहे तुमचं? काय परिस्थिती आता घराची? ग्राउंड फ्लोअरला आमचं घर आहे. काय 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 परिस्थिती आहे? काही हे बघा ना, पाणी कुठवर आहे बघा ना. आता पाणी पूर्ण गेलेलं आहे. आता अजून काय काय करायला पाहिजे आम्ही? नाही, तुम्हीच सांगा. म्हणजे आम्हाला तसं आम्हाला एकतर काही बोलायचंच नाहीये. बोलून आमचं काही तर कामं झालेली आहेत का? कामं काहीच झालेलं नाही. 2 वर्षापूर्वी तर आमचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्याच्यानंतर आता सुद्धा सेम तेच आहे, काहीच नाही झालेलं. पण जेव्हा तुम्हाला आश्वासनं दिली जाते तेव्हा त्याचा पाठपुरावा तुम्ही केलाय का? आश्वासन दिलंय. किती वाजता दिलंय आश्वासन मला सांग? आश्वासन शेवट वर्षी नेते मंडळी येतात, ते आश्वासनं देतात की आम्ही पुनर्वसनाची सोय करू. गेल्या वेळेस आश्वासन देऊन जाते त्यांनी काहीच देऊन जातातच त्यांचं पुढं. फक्त पाणी आम्ही भिंत बांधू, असं करू तसं करू, काय करणार आहे? व्हायचं नुकसान होतच आमचं, अजून काहीच होणार नाही. मागच्या वर्ष काय झालं? 2 वर्षापूर्वी जे नुकसान झालं आमचं म्हणजे 4 लाखाचं नुकसान झालेलं. दुकान होतं आमचं, गोडाऊन होतं चांगलं भलं मोठं. 1 रुपये सुद्धा पण आम्हाला परिसरातल्या नागरिकांचं 2 वर्षांपूर्वी नुकसान झालेली भरपाई अजूनही मिळालेली नाहीये. त्यामुळे मागच्या वर्षी झालेल्याची भरपाई आणि या वर्षी तीच परिस्थिती आहे आपल्याला या एकता नगर परिसरात पाहायला मिळते ना. अर्थातच नागरिकांचा रोष प्रशासनाविरोधातचा तो पण पाहायला मिळतो. यामिनी. अगदी शिवानी, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी अपडेट जाणून घेऊ.